नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। दशमभागस्य 27 कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। गडावर 2 प्रहरची शांतता पसरली होती. उन्हाच्या उबेत गड अंग चोरून बसला होता. निळ्या भोर आकाशातून पांढरे ढग वाहत होते. अष्टप्रधान महालातून मंत्री विसावले होते. सदर फडात जामदार खाण्यात तेवढी कारकुनांची जाग ऐकू येत होती. त्यावेळी एक जासूद गडावर थैली घेऊन आला. वाड्याच्या दक्षिणेला खालच्या टप्प्यावर असलेल्या मोरोपंतांच्या महाली त्या जासूदाला नेण्यात आले. थोड्याच वेळात मोरोपंत महालाबाहेर पडताना दिसले. मोरोपंतांच्या निरोपानुसार अनाजी हंबीरराव तातडीने राजसदरेत आले. मोरोपंतांच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहून अनाजींना काही समजेना. सदरेवरती घेच होते. अनाजींनी विचारले, काय झालं मोरोपंत? अजून झालं नाही, पण काहीतरी होणार असं वाटतं. आत्ताच ही थैली गडावर आली, वाचा. अनाजींनी थैली घेतली. ते पत्र वाचू लागले. पत्रातील मजकुराबरोबर नजर मोठी होत होती. काही ओळी परत वाचल्या जात होत्या. पत्र वाचून संपले आणि अनाजींनी निश्वास सोडला. अनाजी, काय आहे? आपलं कर्म आहे हंबीरराव. आपले युवराज दिलेर खानाशी बोलणी करतायत. कसली? अनाजी खिन्नपणे हसले. सेनापती, ते कसं कळणार? कदाचित ते कलशांना ठाऊक असेल. ते कुंडली पाहतात, होम करतात, जारण मारणात ते जाणते आहेत. पण ही बातमी खरी कशावरून? हंबीररावांनी विचारले. कशावरून? हंबीरराव, आपल्या बातम्या खोट्या ठरत नाहीत. आपल्या खास नजरबाज बाजी नाईक यानं ही थैली पाठवली आहे. दिलेर खानाच्या छावणीवर खुद्द जनार्दन पंतांना त्यानं पाहिलं आहे. बापरे, ते उद्गारले. काहीतरी मोठं राजकारण शिस्त आहे. नुकतेच महाराज आजारातून उठले, अजून पुरते बरे झाले नाहीत, तोच ही बातमी? महाराजांना फार काळजी वाटेल, मोरोपंत म्हणाले. पण त्याखेरीज इलाज काय? महाराजांची चौकशी करा. महादेवला बोलवण्यात आले. अनाजींनी विचारले, महाराज काय करतायत? सुख करतायत, महादेवने सांगितले. महाराज 2 प्रहरी बरे झोपले? हंबीररावांनी काळजीच्या सुरात विचारले. सकाळपासून कसर आल्यासारखी वाटते, म्हणाले. वैद्य येऊन गेले, नुकताच डोळा लागला. आणि राणीसाहेब? अनाजींनी विचारले. महाली आहेत, बोलावू? हं, अनाजींनी संमती दिली. सोयराबाई सदर महाली आल्या तेव्हा तिघांची कुजबूज चालली होती. अनाजी, बोलवणं बरं पाठवलं. महाराज झोपले असं कळलं तेव्हा. हो, आज तब्येत परत नरम झाली. काय काम होतं? तसं जरुरीचं काम आहे राणीसाहेब, अनाजींनी सांगितले. युवराज दिलेर खानाशी बोलणी करण्यात गुंतले आहेत असं कळलं. क्षणभर सोयराबाई विचारात उभ्या राहिल्या. नकळत एक वेगळीच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. त्या म्हणाल्या, मी उठवते, थोड्या वेळानं तुम्ही या. राजांना चांगली झोप लागली होती. सोयराबाईंनी त्यांना उठवले. दचकून जागे होत राजांनी विचारले, काय झालं? का उठवलं? मोरोपंत अनाजींनी जागं करायला सांगितलं. तातडीचं काम आहे म्हणे. राजांनी आपला घाम टिपला. ते उठले. थंड पाण्याने त्यांनी तोंड धुतले. त्या गार स्पर्शाने त्यांना बरे वाटले. राजे शयनगृहातून महाली आले. अनाजी, मोरोपंत, हंबीरराव आले होते. मुजऱ्यांचा स्वीकार करून राजांनी विचारले, काय आहे अनाजी? अनाजींनी मोरोपंतांच्याकडे पाहिले. मोरोपंत म्हणाले, बातमी तितकीशी चांगली नाही. दिलेर खानाच्या गोटातून बातमी आली आहे. युवराजांची आणि दिलेर खानाची अंतस्थ बोलणी चालू आहेत. काय सांगता? राजे आश्चर्याने उद्गारले. हो, एवढंच नव्हे तर खुद्द जनार्दन पंतांना दिलेर खानाच्या तळावर पाहिल्याचं लिहिलं आहे. राजांची झोप कुठच्या कुठे उडाली. सोयराबाई म्हणाल्या, युवराजांना अटकच करायला हवी. सर्वांची नजर सोयराबाईंच्याकडे वळली. राजे शांतपणे म्हणाले, राणीसाहेब, तुम्ही आज जा. राजकारण सवती मत्सरा इतकं सोपं नाही. सोयराबाई संतापून निघून गेल्या. राजांच्या कपाळी घर्मबिंदू गोळा होत होते. राजांनी विचारले, बातमी खरी? तीत संशयाला जागा नाही. युवराज आणि दिलेर खान यांच्यात कोणतं राजकारण शिस्त कळत नाही. अचानक राजांच्या चेहऱ्यावर आशा प्रगटली. अनाजी, युवराजांना आम्ही ओळखतो. ते व्यसनी असतील, थोडा वयाचा वाह्यातपणाही असेल, पण ते युवराजच आहेत. स्वतःच्या आयुष्याशी खेळ खेळतील, पण राज्याशी द्रोह करणार नाहीत. एक ना एक दिवस अशी करामत आम्ही करून दाखवू की आबासाहेब तुम्ही देखील चकित व्हाल, असं ते म्हणाले होते. शहाजादा मुअज्जमचा आणि युवराजांचा स्नेह जाहीर आहे. तसंच
दिलेर आणि शहाजादा यांचं वैरही. इकडे दिलेरशी बोलणी करीत एक दिवस खुद्द शहाजादे युवराजांनी आमच्या आश्रयाला आणले तरी आम्हाला त्याचं नवल वाटणार नाही. कोणी काही बोलले नाही. आपल्या आशावादाची राजांना शंका आली. त्यांच्या मनात शंका उभी टाकली, पण काही झालं तरी धोका पत्करता येणार नाही. अनाजी, तुमचा सल्ला काय आहे? महाराज, याची शहानिशा लागेपर्यंत युवराजांना स्थानबद्ध करावं. जनार्दन पंतांना अटक करावी. अनाजी, याखेरीज दुसरा उपाय मला दिसत नाही. महाराज, माझ्या हेतूबद्दल शंका न धरावी. नाही अनाजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आम्हाला कळतं. आमची प्रकृती बरी असती तर आम्ही असेच शृंगारपूरला गेलो असतो. राजे विचारात मग्न होते. अनेक विचार मनात उठत होते. राजे एकदम उभे राहिले. मोरोपंत, शृंगारपुराभोवती आपल्या नजरबाजांचं जाळं टाका. येसाजीला खास कुमक देऊन शृंगारपूरला राहायला सांगा. आम्ही आजच परळीला येण्याची युवराजांना आज्ञा करू. युवराज परळीला आले तर आम्ही पन्हाळ्याला जाताना त्यांना भेटू. समर्थांचा सहवास घडेल, मन स्वच्छ होईल. युवराजांच्यासह आम्ही पन्हाळ्याला जाऊ. नाजूक हातांनीच हे पेच सोडवायला हवेत. राजांचे पत्र घेऊन स्वार शृंगारपूरला रवाना झाला. सूर्यास्ताची वेळ झाली होती. राजांच्या मनात चिंतेचे मोहोळ उठले होते. राजांच्या अंगात थंडी भरत होती. सारे अंग तीमुळे शहारत होते. अधुना दशमभागस्य अष्टविंशतिः कथा एषा. गडाचा प्रत्येक दिवस अखंड चिंतेचा बनला होता. शृंगारपुराकडे असंख्य हेर गुंतले होते. येसाजीचे पथक केव्हाच रवाना झाले होते. आपल्या प्रकृतीचा विचार न करता राजे फिरत होते. गडावर येणाऱ्या प्रत्येक बातमीची राजे जातीने चौकशी करीत होते. गडावरच्या सर्व देवांना अभिषेक सुरू केले होते. शुक्रवारचा दिवस होता. सायंकाळच्या वेळी राजे शिरकाईच्या दर्शनासाठी आले होते. संगती मोरोपंत, हंबीरराव होते. राजांनी देवदर्शन घेतले. राजे होळी चौकात उभे होते. मधून मधून पिलखान्यातून गजेंद्राचे ओरडणे ऐकू येत होते. राजांनी विचारले, हंबीरराव, गजेंद्र का ओरडतो? माजाला आला आहे, त्यामुळं 2 दिवस बेचैन आहे. आज सकाळीच हत्तीखान्यात पोहताना त्याला पाहिला. माज उतरेपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगा. गडाची जागा बंदिस्त. कुठं मोकळा सुटला तर आवरायचा नाही. जी. त्याचवेळी राजाराम येताना दिसले. राजाराम नजीक आले. त्यांच्या चेहऱ्यावर रुसवा दिसत होता. त्यांनी तक्रार केली, आबासाहेब, तुम्ही बाहेर आलात मग आम्हाला का हाक मारली नाही? विसरलो खरं. राजे त्यांना जवळ घेत म्हणाले, आम्ही सदरेवरून तसेच इकडे आलो. राजे हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव, कुठं मन रमत नाही, काही सुचेनासं झालं आहे. राजांनी राजारामांकडे पाहिले. आपली दोन्ही बोटे राजारामांच्या समोर धरीत राजे म्हणाले, बाळराजे, बोट धरा. राजारामांनी बोट धरले. राजांनी त्यांना एकदम जवळ ओढले. ते राजारामांना म्हणाले, बाळराजे, छान कौल दिलात. तसं घडलं तर आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ. काय बक्षीस देणार आबासाहेब? मागाल ते. राजांची नजर हंबीररावांच्याकडे गेली. क्षणभर त्यांचा राजांना विसर पडला होता. राजे किंचित वरमले. हंबीरराव, मन कातर झालं की माणूस साध्या कौलात देखील दिलासा शोधतो नाही? आबासाहेब बघा, राजाराम म्हणाले. राजांनी पाहिले. अनाजी धावत येत होते. पळताना पायातले धोतर वाऱ्यावर उठत होते. पायांना अडत होते. ते सावरीत अनाजी धावत येत होते. राजे ताठरलेल्या अंगाने अनाजींकडे पाहत होते. राजाराम अनाजींचे रूप पाहून हसत होते. अनाजी नजीक आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. महाराज, चांगली खबर आली. सांगा अनाजी. राजे उतावळे झाले. अनाजींना धाप लागली होती. ते म्हणाले, शृंगारपूरहून खबर आली आहे. युवराज परवा आज्ञेप्रमाणे गेले. कुठं? परळीला. काय सांगता? युवराज आमच्या आज्ञेनुसार परळीला दाखल झाले? राजे उद्गारले. काय बोलावे हे राजांना सुचत नव्हते. त्यांनी राजारामांना एकदम उचलले आणि त्यांचा मुका घेतला. बाळराजे लाजले. त्या बातमीने सारेच आनंदित झाले होते. राजे तसेच वळले. शिरकाईसमोर उभे राहिले. त्या अष्टभुजेपुढे त्यांनी मस्तक टेकविले. राजे उठले. त्यांचे समाधान मनात मावत नव्हते. राजे म्हणाले, अनाजी, उभ्या आयुष्यात आम्ही एवढी आनंदाची बातमी ऐकली नाही. गेले 4 दिवस अहोरात्र आम्ही काळजीत जळत होतो. क्षणभर मनाला शांतता लाभली नाही. काही सुचलं नाही. मन तर केवढं पापी, वैरीसुद्धा चिंतणार नाही अशा कल्पना मनात उठत होत्या. जीवाचा थरकाप होत होता. युवराजांनी खरोखरच लाज राखली. मोरोपंत म्हणाले, आम्ही युवराजांना ओळखतो. शंभू हवं ते करतील, पण आमचा शब्द कधीही डावलणार नाहीत.
आमचा सारा भरोसा त्याच्यावर आहे हे तो जाणतो. शंभू बाळ कितीही पुढे गेले तरी आमच्या हाकेला परतल्या वाचून राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. जगदंबेनं यश दिलं, सारं मिळालं. अनाजी, येत्या पुनवेला गडाच्या सर्व मंदिरांवर दीपोत्सव करा. साऱ्या देवदेवतांना अभिषेक करा. राजांच्या त्या प्रसन्न आनंदित रूपाने साऱ्यांना समाधान वाटत होते. राजांची मान ताठ झाली होती. अनाजींच्या खांद्यावर हात टाकीत राजे म्हणाले, अनाजी, चला, परळीला पत्र पाठवायला हवं. युवराजांचं कौतुक करायला हवं. साऱ्यांनी पावले उचलली. राजारामांनी विचारले, आबासाहेब, मागू ते देईन म्हणाला होता. राजे वळले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजांनी विचारले, मागा वरम ब्रूही. मागू? हो हो, मागा ना. आम्ही 7 महालात राहतो. सारे चिडवतात. आम्ही आता लहान नाही. आम्हाला स्वतंत्र महाल हवा. हत्तीच्या, मग हवा तो महाल घ्या. आम्ही दादा महाराजांच्या महालात राहू आणि दादा महाराज आले तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू. मग तुम्ही जरूर दादा महाराजांच्या महालात राहा. चला. राजाराम ती बातमी सोयराबाईंना सांगण्यासाठी पुढे धावत होते. हसणाऱ्या राजांच्या पाठोपाठ सारे वाड्याकडे जात होते. अधुना दशमभागस्य नवविंशतिः कथा एषा. सकाळच्या वेळी स्नानपूजा आटोपून राजे आपल्या महाली बसले होते. बाळराजे राजाराम राजांच्या दर्शनाला आले. पायांना हात लावून ते पाया पडले. राजांनी विचारले, बाळराजे, आज लवकर स्नान आटोपलं? आबासाहेब, आम्ही लवकर उठून घोड्यावरून तटाची रपेट करून आलो. अरे वा, मग महादरवाजाजवळ पहारे कुणाचे आहेत? सोमनाथ काकांचे. बिलकुल नाही. बाळराजे, तुम्ही महादरवाजाजवळ उतरला नव्हता ना? राजांनी राजारामांच्याकडे पाहिले. राजाराम पाहत म्हणाले, आम्ही महादरवाजावर गेलो नाही. परत चढावं लागतं ना? राजारामांना जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, आमच्या गडाला तो एकच दरवाजा, तो पहारा महत्त्वाचा. आज पहाऱ्यावर भवानजी आहेत. तुम्ही गेला होता? आश्चर्याने राजारामांनी विचारले. जायला कशाला हवं? आम्हाला वर्दी मिळते ना. काही क्षण उलटले. राजांनी राजारामांना सांगितले, बाळराजे, जरा सदरेवर जाऊन या. अनाजी, मोरोपंत आलेत का पहा. असतील तर बोलावून आणू? नको, नुसते पाहून राजांना खोकला आला. आबासाहेब, खोकला झाला? ते चालायचंच, तुम्ही जाऊन या. राजाराम सदरेकडे गेले. काही वेळाने ते परत आले. त्यांनी अनाजी, मोरोपंत सदरेवर असल्याचे सांगितले. चला बाळराजे, आपण सदरेवर जाऊन येऊ. सदरेवर मोरोपंत अनाजी होते. राजांचा चेहरा आनंदित दिसत होता. मधून मधून येणारा ठसका सोडला तर राजांची तब्येत ठीक दिसत होती. राजे अनाजींना म्हणाले, अनाजी, आम्ही आज एका वेळानं जाणार. जी, आम्हाला रात्रभर झोप नाही. कधी शंभू बाळांना पाहू असं वाटतंय. आम्ही परळीला जातो. समर्थांचा सहवासही घडेल. युवराज भेटतील. तिथं 4-8 दिवस काढून आम्ही युवराजांच्यासह पन्हाळ्याला जाऊ. आत्ताच्या आत्ता परळीला स्वार पाठवा. आम्ही मागून येत असल्याचं कळवा. हंबीरराव सदरेवर आले. राजे म्हणाले, हंबीरराव, आम्ही तुम्हालाच बोलवणार होतो. आज 1 वेळानं आम्ही परळीला जाणार आहोत. तुम्ही संगती चला. परळीहून तसेच पन्हाळ्याला जाऊ. महाराज, अजून आपली तब्येत? हंबीररावांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मध्येच थांबवित राजे म्हणाले, आमची तब्येत ठीक आहे. कालच्या बातमीनं तर आम्ही एकदम दुरुस्त झालो. आमची चिंता करू नका. राजांनी अचानक केलेल्या निर्णयाने गडावर धावपळ सुरू झाली. राजांच्या पालखीचे हुकूम सुटले. घोडी पागे बाहेर पडली. घोड्यांची खोगिरे वगैरे सामान बाहेर काढले गेले. बुधपाकखान्यात शिलेदारांच्या भाकऱ्या थापल्या जात होत्या. तासाच्या आतच गडाखालून पहिले अश्वपथक भरधाव वेगाने परळीकडे धावत सुटले. वाटेतल्या टेहळणी चौक्यांना राजांच्या आगमनाच्या इशारती देत पथक दौडत होते. राजे महालात आले तेव्हा राजांच्या खास संदुकी बाहेर काढल्या होत्या. महादेव आणि मनोहरी राजांचे कपडे भरीत होते. सोयराबाई त्यावर देखरेख करीत होत्या. सोयराबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. राजांनी विचारले, तयारी झाली? हो, कपडे भरले की संदुका उठवल्या जातील. जीवाला केवढा घोर लागला होता. देवदयेनं सारं टळलं. परमेश्वर दयाळू आहे. राणीसाहेब, आग्र्याला कैदीत असताना सुद्धा एवढा जीव झुरला नव्हता. महादेव, ते रेशमी अंगरखे बाजूला ठेव. सोयराबाईंनी महादेवाला सांगितले. राजे त्या पसाऱ्याकडे पाहत होते. राणीसाहेब, जेवढं जरूर आहे तेवढं सामान आता भरा, बाकीचं मागुती येईल. राजा महादेवला म्हणाले, महादेव, अरे आमचे देव विसरतील बाबा, ते प्रथम घे. सोयराबाई हसल्या.
राणीसाहेब, आमच्या आयुष्यात खरी सोबत ह्या देवांनी केली. आम्ही सारखे मोहिमांवर बाहेर, पण आमचा देव्हारा संगती असायचा. त्या देवांकडे पाहिलं की घरात असल्यासारखं वाटायचं. आपल्याला देव तरी आहेत, गडावर असलात की दिवस पुरत नाही, आणि जाणं झालं की दिवस उलटत नाही. आता दगदगीचे दिवस सरले. आता येसू संभाजी गडावर येतील, वाड्यात नातू खेळेल. राणीसाहेब, तुम्ही काही म्हणा, पण आम्हाला वृद्धापकाळ मोहवितो. त्याचं रूप फार मोठं देखणं आहे. आम्ही त्याचंच स्वप्न पाहतो. काहीतरीच बोलायचं. काहीतरीच नाही. बघा ना, करती सवरती मुलं झालेली, वासनेचा लोप झालेला. घरात नातवंडांशी खेळत, ईश्वर चिंतन करीत समाधानानं दिवस कंठायचे. व्याधी आली तरी देखील सुखाचीच. आयुष्यभर जोडलेल्या, जतन केलेल्या मायेची जाण तेव्हाच व्हायची. अखंड सोबत मिळायचे ते दिवस. वृद्धापकाळाचा एवढा तिरस्कार का करतात कोण जाणे. बाहेर पावलांचा आवाज आला. राजांनी वळून पाहिले आणि ते तसेच उभे राहिले. महालात अनाजी, मोरोपंत, हंबीरराव आले होते. राणीसाहेब महालात आहेत याचेही कोणाला भान नव्हते. अनाजींचे सारे अंग थरथरत होते. अनाजी, घात झाला महाराज, घात झाला. आणि अनाजी उभ्या जागी रडू लागले. बोला अनाजी, राजे उद्गारले. मोरोपंतांची पाणावलेली नजर अधीऱ्या व्याकुळ राजांच्यावर स्थिरावली. महाराज परळीहून स्वार आला. युवराज परळीहून पळाले. माहुलीला मोगलांना मिळाले. राजांच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. बोललेले त्यांना कळत नव्हते. शंभूबाळ मोगलांना मिळाले. राज्याचा युवराज शत्रूच्या आश्रयाला गेला. छत्रपतीच्या मुलाला बापाचं छत्र अपुरं पडलं. राजे एक एक पाऊल मागे सरत होते. हंबीरराव धावले. त्यांनी राजांचा हात धरला. राजांची बोटे हंबीररावांचा हात आवळीत होती. त्या पकडीत आपला हात चिंबेल की काय असं हंबीररावांना वाटत होते. राजे कलते झाले. हळूहळू ते जमिनीवर हात टेकून बसले. मान खाली झुकली. महाराज, हंबीररावांनी हाक मारली. राजांनी नजर वर केली. त्या अतुल पराक्रमी पुरुषाच्या डोळ्यातले अश्रू पाहून सेनापतींची छाती फुटली. राजे ओरडले, शंभूबाळ, हे काय केलं? राजे गदगदून अश्रू ढाळीत होते. सारांचे हुंदके फुटत होते. अनाजी सांगत होते, युवराजांच्या मागून 100 स्वार गेलेत. कदाचित त्यांना युवराज मिळतील. एकदम वर पाहत राजांनी विचारले, समर्थ भेटले नाहीत? युवराज परळीला गेले तेव्हा समर्थ तिथं नव्हते. राजांची मान परत झुकली. राजाराम धावत महालात आले. त्यांचा चेहरा गोरामोरा झाला होता. सारी रडत असलेली पाहून ते जास्तच घाबरले. राजांच्या जवळ जात त्यांनी विचारले, आबासाहेब, दादा महाराज मोगलांना मिळाले? राजांनी राजारामांना एकदम मिठीत घेतले आणि त्यांना उराशी कवटाळून ते अश्रू ढाळू लागले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.